नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे द लाईफ ऑफ मुंबई यूट्यूब चॅनलमध्ये ना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, संध्याकाळचं स्वागत आहे. म्हणजे जवळजवळ संध्याकाळी 6 वाजलेत आणि तुम्ही हे लोकेशन बघू शकता एक्झॅक्टली. आता तुम्हाला वाटत असेल की मी कुठेतरी बाहेर फिरायला आलो, पण एक्झॅक्टली बाहेर कुठेतरी फिरायला नाही आलेलो आहे. हे आहे माझ्या घराच्या एक्झॅक्टली समोरचं हे लोकेशन. खास करून ज्यावेळी भरती खाली जाते ना त्यावेळी अशा प्रकारचं हे लोकेशन दिसतं आणि इथून सनसेट आहे ना एकदम जबरदस्त दिसतो. जबरदस्त म्हणजे ॲक्च्युली अप्रतिम दिसतं. तर तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये थोडं इथलं हे लोकेशन कसं आहे ते दाखवतो आणि एक्झॅक्टली आता इथे कसं वातावरण आहे ते दाखवतो आणि तुम्हाला इथलं प्राईम लोकेशन आहे ना, म्हणजे खास करून इथलं सनसेट कसा नाही तो तुम्हाला दाखवतो. हा छोटासा व्हिडिओ असणार आहे, तर तुम्ही नक्कीच बघा, तो स्किप करू नका. एक्झॅक्टली बघायला गेलं तर हे नेपेन्स रोडचा भाग आहे, म्हणजे नेपेन्स रोडचा परिसर आहे आणि तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे इकडे आता हे प्राईम लोकेशन आहे ते. हे चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो पुढे कशा प्रकारे हा सनसेट होत होतो. तर मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे आहे ना नेपेन्सी रोड म्हणजे वालकेश्वरचा हा एरिया आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे एकदम उंच उंच इमारती आहेत आणि अशा प्रकारे हा इथला नजारा. आणि हे समोर दिसते हे माझे घर आहे, म्हणजे आम्ही इकडे खालच्या साईडला झोपडपट्टीमध्ये राहतो. तर बघू शकता हे या साईडचं असं पूर्ण एकदम छान असं लोकेशन दिसणार आणि एकदम छान असं सनसेट दिसणारं हे पूर्ण लोकेशन आहे बघा. इकडे पण बघू शकता तुम्ही कशा प्रकारे उंच उंच बिल्डिंग आहेत आणि आज पावसाचं वातावरण आहे आणि एकदम स्वच्छ निळं आकाश आहे. तर तुम्ही या आकाशामध्ये या बिल्डिंगचा नजारा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे तो. आणि हे बघा, हे आता इथे सनसेटचा तुम्हाला मी बोललो ना एक्झॅक्टली, तर ते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता हा सनसेट पॉईंट आहे. म्हणजे आता तुम्ही बघू शकता आता सूर्य खाली जात आहे, म्हणजे एक्झॅक्टली सूर्यास्ताची वेळ झालेली आहे आणि आता वाजले ते संध्याकाळचे जवळजवळ 6:15 आणि 6:15 वाजल्यानंतरचं हे आजच्या समुद्रामधलं किंवा माझ्या घराजवळचं हे लोकेशन तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एकदम छान वाटते. आणि इथलं दृश्य बघा किती अप्रतिम वाटते बघण्यासाठी. सिनेरिटी एवढी भारी आहे ना की जर बघितलं तर ते एकदम मन तृप्त होतं. म्हणजे खास करून अशा प्रकारे या वातावरणामध्ये किंवा या. तर हे आहे मुंबईमधल्या वालकेश्वरमधल्या एरियामधलं दृश्य आणि खास करून इकडे ना खूप टुरिस्ट लोक येत असतात, म्हणजे खास करून पर्यटक लोक ना इकडे फिरण्यासाठी येत असतात. आणि इथे जवळच एक गार्डन आहे, तर तुम्हाला ते पण दाखवतो कशा प्रकारे आहे ते लांबून दाखवतो एक्झॅक्टली. आणि त्याच्यात गर्दी किती आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो. समुद्राचा नजारा बघा आणि समुद्राच्या नजरेच पण असं उंच उंचणार ह्या लाटा बघू शकतो तुम्ही कशा प्रकारे येतो का. बघा हे एकदम छान आणि एकदम उत्तम अशी सिनेरिटी आहे इकडे. किती अप्रतिम असं वातावरण असतं. आणि इकडे बघू शकता माझा मित्र फिशिंग करत आहे. तर बघा मित्रांनो, हे समोर तुम्हाला मी बोललो ना ते समोर आहे प्रियदर्शिनी पार्क म्हणजे PDP गार्डन. तर इकडे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व आज पर्यटक आणि सर्व सुट्टीचा दिवस असल्यानंतर सर्वजण माणसाचं फिरायला आलेले. तर तुम्ही गर्दी बघू शकता कशा प्रकारे आहे. तर ही लांबूनच तुम्हाला गर्दी दाखवतो एक्झॅक्टली. आणि हे दृश्य पण बघा तुम्ही कशा प्रकारे आहे ते. खास करून आता हे दृश्य दिसतं ना, हे आहे कोस्टल रोडचे दृश्य, म्हणजे कोस्टल रोड जो नवीन रोड बांधला तो दृश्य तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे दिसतं ते आता. आणि म्हणजे तिथून हा वर्ली सिलिंगला जोडलेला आहे. एकदम छान आणि उत्तम असं हे दृश्य आहे. खास करून मुंबईची ही सिनेरिटी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहेत. आणि या परिसराला लाभलेला हा समुद्रकिनारा. या समुद्रकिनाऱ्यामुळे तर हे दृश्य एकदम मनमोहकच होऊन जातं. म्हणजे कसं खरंच कसं बघितलं नंतर असं मनातील भावना ना असं वाटतं की इथेशी बसून म्हणून शांतपणे बसावे आणि या सूर्यास्ताचा आनंद घ्यावा. खास करून मुंबईच्या अशा या दरवळच्या वातावरणामध्ये असं दृश्य मिळणं खूप कठीण असतं. म्हणजे खास करून अशा जे सनसेट पॉईंट आहेत ना ते खूप कमी आहेत. एक्झॅक्टली हा सनसेट पॉईंट माझ्या एक्झॅक्टली घराच्या समोर आहे. तर तुम्ही बघू शकता म्हणजे सिनेरिटी बघा आज
इकडे पण बघा मुंबईचे दृश्य आणि मुंबईमधला हा टॉपचा एरिया मानला जातो, खास करून वालकेश्वर, जिथेशी नॉर्मली सेलिब्रिटीज किंवा मोठे मोठे मंत्री राहतात आणि या एरियामध्ये असा एरिया आहे. कॅमेरामध्ये कैद केल्यानंतर एवढं हे दृश्य छान वाटते ना की खरंच कुठेतरी बाहेर साईडला फिरायला आलो असं वाटतं. एकदम अप्रतिम असे दृश्य. आणि आता थोडा वेळ तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आता सूर्यास्त होणार आहे. तर तुम्ही खास करून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा सूर्यास्तच दाखवणार आहे कसा होतो तो. तर बघा मित्रांनो, आपण सनसेटच्या जवळ आलेलो म्हणजे सनसेटच्या इथेशी. पण ॲक्च्युली आता कसं माहिती आहे की समुद्राचं पण खवळलेलं आहे थोडंफार, म्हणजे थोडंफार समुद्राचं पण लाटा येतात. आणि खास करून जे आज आकाशाचं जे दृश्य आहे ना ते थोडं ढगाळ आहे, त्यामुळे कदाचित असं वाटतं की आता इथला सनसेट आज दिसणार नाही. पण तुम्ही तरी पण हा नजारा बघू शकता एक्झॅक्टली की कशा प्रकारे आहे तो. बघा हे दृश्य बघा आणि ही सिनेरी तुम्ही अजून पण बघू शकता कशा प्रकारे आहे ती. किती एकदम अप्रतिम असं दृश्य दिसतं ते. आणि सिनेरी तुम्ही बघा किती छान वाटते ती. ॲक्च्युली तसे हा सनसेट चालू आहे आता, पण वातावरण एकदम ढगाळ असल्यामुळे तो सनसेट खूप आपल्याला क्लिअर तुम्हाला दाखवता येत नाही. पण खरंच खूप हा छान असतो इथला. ज्यावेळी सूर्य असा पूर्णपणे समुद्रामध्ये खाली जात असतो ना त्यावेळेस दिसणारा हा नजारा एकदम बघण्यासाठी अप्रतिम वाटतो. तो शेवटचा क्षण. तर तुम्ही बघू अशा प्रकारे मस्त लाटा येतात आणि लाटाच्या आतमधून किंवा समुद्रामध्ये हा होणारा सनसेट तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे एक उत्तम सनसेट इकडे होतो आणि खास करून हे छान दृश्य असतं. हे बघा हा सनसेट आहे आणि तुम्ही दृश्य बघू शकता. पूर्ण आकाश थोडं भरलेलं आहे आणि इकडे हा सनसेटचा पॉईंट्स पण तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहेत. तर बघा हा फायनली आता सनसेट झालेला आहे. म्हणजे समुद्राच्या आतमध्ये हा सूर्य आता विलीन झालेला आहे. हे दृश्य एकदम खूप छान असतं बघण्यासाठी गेलं तर. बघा तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आता हा सनसेट झालेला आहे. आणि तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं खास करून हे जे लोकेशन होतं म्हणजे प्राईम लोकेशन आहे जे वालकेश्वर नेपेन्सी रोड. तर हा भाग ॲक्च्युली दक्षिण मुंबईमध्ये मोडतो. तर ते तुम्हाला लोकेशन दाखवलं तर एकदम अप्रतिम होतं. तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे हे लोकेशन होतं ते आणि आजूबाजूचा हा परिसर पण तुम्ही बघितला असेल. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. छोटासा व्हिडिओ होता, त्यामध्ये तुम्हाला मी दाखवलं खास करून हा प्राईम लोकेशन आणि इथला सनसेट पॉईंट. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला कमेंट करायला तर विसरू नका. आणि जर तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशा पुढच्या नवनवीन व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, एन्जॉय, बी हॅप्पी.